प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण आज व्हिडिओ बनवत आहोत कशासाठी, हाऊ टू स्कोअर 99.99 पर्सेंटाइल इन बायोलॉजी। तुम्ही म्हणाल की 9 एप्रिल पासून जर आमची सीईटीची परीक्षा सुरू आहे आणि आमच्या हातात जर 15 दिवस राहिलेले आहे तर हे शक्य आहे का? तर माझं उत्तर असेल हो, हे शक्य आहे। तुम्ही जर एक स्ट्रॅटेजी ठरवली, व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि तो प्लॅन टाइम टेबल बनवून तो प्लॅन जर एक्झिक्यूट केला, फॉलो केला तर हे शक्य आहे। आता सगळ्यात आधी अभ्यास का करायचा हे बघूयात आपण। तर बघा, तुम्ही वर्षभर काही केलं नसेल तरी ह्या राहिलेल्या थोड्या दिवसात तुम्ही यश मिळवू शकता आणि त्याने काय होणार आहे, अभ्यास आपल्याला का करायचा आहे। शासनाने तुमच्याकडे 2 सोयी करून ठेवलेल्या आहे, एक तर अभ्यास करा आणि अभ्यास नाही केला तर पालकांचा पैसे भरून तुम्ही तिथं ऍडमिशन करा। मग आता बघा, तुमचे पालक हे तुमच्यासाठी खूप कष्ट करतात, त्यांचा कष्टाने मिळवलेला पैसा तुम्हाला जर वाचवायचा असेल तर तुम्ही अभ्यास करा। बघा, जर तुम्हाला आता पीसीबी ग्रुपची तुम्ही सीईटी देणार आहात, आपण बायोलॉजीचा व्हिडिओ बघतो आहोत, म्हणजे तुम्हाला फार्मसी आणि ऍग्रीकल्चरचं ऍडमिशन करण्याकरता ही सीईटी द्यायची आहे। मग जर समजा ऍग्रीकल्चर कॉलेजला, गव्हर्नमेंट ऍग्रीकल्चर कॉलेजला चांगला तुमचा नंबर लागला तर जे काम तुमचं 20-30 हजारात होणार आहे, तर तुम्हाला खाजगी ऍग्रीकल्चर कॉलेजला बीएससी ऍग्रीचं असेल, बीटेकचं असेल ऍडमिशन जर घ्यायचं तर खूप सारी लाखोंच्या घरात फी मोजावी लागते। आणि म्हणून मग तुमच्या पुढे 2 पर्याय, एक तर अभ्यास करा, मग तुमचे पैसे वाचणार आहेत आणि चांगल्या रिप्युटेड कॉलेजला तुमचं शिक्षण होणार आहे। आणि जर तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर तुमच्या पालकांचे घामाचे पैसे तिथं भरून तुम्ही ऍडमिशन घ्या। आता तुमच्या हातात निर्णय आहे तुम्ही काय करायचं। आणि जर तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे, प्लॅन देणार आहे आणि मग त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला निश्चित हे पर्सेंटाइल मिळतील याची मी खात्री देते। फक्त त्यासाठी काय करायचं हे आपण बघूयात। आता तुम्हाला माहितीये की तुमच्या 11वीचा जो सिलेबस आहे तो त्यातून 20% प्रश्न येणार आहेत आणि 12वीचे जो सिलेबस आहे त्यातून 80% प्रश्न येणार आहे। आता सगळ्यात महत्वाचं, फिजिक्स हे 50 मार्काला आहे, केमिस्ट्री हे 50 मार्काला आहे आणि बायो मात्र 100 मार्काला आहे। म्हणजे याला 50% वेटेज आहे आणि बायोत जर चांगले मार्क मिळाले तर ओव्हरऑल पर्सेंटाइल तुमचं हाय येणार आहे। आणि म्हणून बायोवर आता फोकस करा, म्हणजे जेवढा वेळ फिजिक्सला आणि केमिस्ट्रीला देणार आहात अभ्यासाला त्याच्या दुप्पट वेळ हा बायोसाठी द्या। मग आता बघा, आणि बाकीच्या विषयाची स्ट्रॅटेजी सांगताना मी तुम्हाला असं सांगितलं होतं की 11वीचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तुम्ही ड्रॉप करून तुम्ही 12वीच्या सिलेबसवर फोकस केलं तर चांगलं असेल। हे कुणासाठी, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी असं मी तुम्हाला सांगितलं होतं। पण इथं मी उलट सांगणार आहे की तुमचं 11वीचं वेटेज 20% आहे, म्हणजे 20 प्रश्न येणार आहे आणि 12वीचं वेटेज 80% आहे, म्हणजे 80 प्रश्न येणार आहेत। पण इथे 20 मार्कासाठी फक्त 4 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे आणि ह्या विषयांच्या बाबतीत 10 चॅप्टर आणि 10 मार्क होते, म्हणजे एवढा मोठा अभ्यास करून एकच प्रश्न पडणार आहे। आणि म्हणून तुम्ही जास्त फोकस 12वीच्या सिलेबसवर करा असं मी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सच्या बाबतीत सांगितलं होतं। इथं मात्र मी सांगणार आहे की 11वी स्किप करू नका, 4 चॅप्टर अभ्यास केला तर तुम्हाला 20 प्रश्नांचा अभ्यास होणार आहे। आणि म्हणून पहिली गोष्ट, 11वीचा सिलेबस स्किप करू नका। आता बघा, एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन याच्यावर 7 प्रश्न साधारणतः पडतात, अगदी हे फिक्स नाहीये पण टेंटेटिव्ह हे जुन्या क्वेश्चन पेपर पाहून असं मी अनालिसिस केलेलं आहे। तर त्याच्यावर 7 प्रश्न पडतात, ह्युमन न्यूट्रिशनवर 5 प्रश्न पडतात, बायोमॉलिक्युल्सवर 4 प्रश्न पडतात आणि रेस्पिरेशन अँड एनर्जी याच्यावर 4 प्रश्न पडतात। एखादा दुसरा प्रश्न इकडं तिकडं होऊ शकतो। आता अभ्यास करताना क्रम कसा ठरवायचा, आधी हा करायचा, आधी हा करायचा, मग हा करायचा, मग हा करायचा, समजलं का? तर या पद्धतीने मग आता तुमच्याकडे 15 आणि 4 19 चॅप्टर आहेत आणि दिवस राहिलेले आहेत 15। मग आता काय करायचं, तर पहिल्या 10 दिवसात ही पहिली रिव्हिजन करायची। मग जर तुम्हाला 19 चॅप्टर करायचे आहे तर पर डे तुम्हाला 2 चॅप्टर करावे लागणार आहेत। आलं का लक्षात? मग ते कसे करायचे, कोणते करायचे, तर माझा पहिला सल्ला राहील की ह्या 10 दिवसात पहिली रिव्हिजन करताना
हाय वेटेज वाले चॅप्टर आधी करा आणि मग हाय वेटेज वाले चॅप्टर कोणते हे पाहण्याकरता आता आपण 12वीचा सिलेबस काय आहे आणि तो किती मार्काला आहे हे आधी बघू. आता हे 12वीचे 15 चॅप्टर बघा. आता याच्यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स याच्यावर साधारणतः 6 प्रश्न येतात. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल्स याच्यावर 6 प्रश्न येतात. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन वर 8 प्रश्न येतात. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स वर 7 प्रश्न येतात. ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ वर 4 प्रश्न येतात. प्लांट वॉटर रिलेशन 5 प्रश्न येतात. प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन 5 प्रश्न येतात. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन 8 प्रश्न येतात. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन याच्यावर साधारणतः 7 ते 10 प्रश्न येतात. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस 3 प्रश्न येतात. एन्हान्समेंट अँड फूड प्रोडक्शन वर 5 प्रश्न येतात. बायोटेक्नॉलॉजीवर 6 प्रश्न येतात. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स 3 प्रश्न येतात. इकोसिस्टम्स अँड एनर्जी फ्लो 5 प्रश्न येतात. आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज त्याच्यावर 4 ते 7 प्रश्न येतात. मग आता चूज करताना काय करायचं बाळांनो, पहिले 5-6 दिवसात जे हाय वेटेज वाले आहे, फॉर एक्झाम्पल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन 7 ते 10 प्रश्न पडलेले आहेत. त्याच्यानंतर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन 8 प्रश्न आहे. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स 7 प्रश्न आहेत. आणि रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आणि अॅनिमल्स 6 प्रश्न पडलेले आहेत. असे हाय वेटेज वाले चॅप्टर हे तुम्ही सगळ्यात आधी करा, म्हणजे तुम्हाला तेवढा अभ्यास तुमच्या याच्यातून वजा झाला की तुमचं काम सोपं होईल. तर मग बघूयात आता आपण काय काय केलं पाहिजे. आता सगळ्यात आधी सोर्स, तुमच्या अभ्यासाचा सोर्स काय असला पाहिजे, तर तुमच्या अभ्यासाचा सोर्स हा असला पाहिजे तुमचं टेक्स्ट बुक. सीईटी साठी स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक हे अत्यंत महत्वाचं आहे. मग ते वाचायचं कसं त्याच्यासाठी सुद्धा पद्धत आहे. तर फोकस ऑन स्कोरिंग पॉइंट म्हणजे हाय वेटेज वाले चॅप्टर आधी करायचे आणि अभ्यास करताना एकदा तो धडा वाचायचा आणि नंतर मात्र त्याची समरी वाचायची. वही पुस्तक घेऊन बसायचं आणि त्या वहीमध्ये शॉर्ट पॉइंट्स काढायचे आपले स्वतःचे. आलं का लक्षात? मग धडा वाचल्यानंतर आधी त्याच्या समरीवर फोकस करायचं. मग धडा वाचताना कशावर फोकस करायचं, तर डायग्रामवर फोकस करायचं. तर बघा, तुमचा हा जो 14वा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जो पिरामिड आहे एनर्जीचा, तर सीईटी 2023ला याच्यावर प्रश्न आलेला आहे. मग डायग्रामवर फोकस कसा करायचा, तर हा असा पिरामिड दिलेला एनर्जीचा आणि ए आणि बी काय आहे ते ओळखा. असं खूप साऱ्या फिगरमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय असं विचारलं जातं आणि त्यामुळे याच्यावर आयडेंटिफायवर 100 पैकी 5 ते 6 प्रश्न असतात. आणि म्हणून सगळ्यात आधी डायग्राम चांगल्या करायच्या. कशा पद्धतीने करायच्या, तर त्या या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे तर ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, जेणेकरून तुमचा 5 ते 6 प्रश्नांचा अभ्यास सीईटीला नुसत्या डायग्रामवर होणार आहे. आणि म्हणून डायग्राम दॅट इज द हार्ट ऑफ द बायोलॉजी. जसं फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन दॅट इज द हार्ट ऑफ दॅट सब्जेक्ट, इन दिस मॅनर द डायग्राम दॅट इज द हार्ट ऑफ द बायोलॉजी. आणि म्हणून त्याचा डायग्राम कशा प्रकारे करा, तर याच्यावर सीईटी 2023ला प्रश्न आलेला आहे. हे मी फॉर एक्झाम्पल सांगितलं. तर तुम्ही हा चार्ट तुमच्या पुस्तकात 314 पानावर दिलेला आहे, काळजीपूर्वक बघा. आणि म्हणून डायग्राम कशा पद्धतीने अभ्यासायचा हे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे. म्हणजे त्यातलं लेबलिंग हे काळजीपूर्वक बघा. समजलं का? त्याच्यानंतर मॅच दी पेअर्स याच्यावर 3 ते 4 प्रश्न मॅच दी पेअर्स वर आलेले आहेत. तर पुस्तकातले सगळे मॅच दी पेअर्स चांगले करा. त्याच्यानंतर चार्ट्स आणि कलरफुल बॉक्सेस जे काही आहे पुस्तकातले त्याच्यावर पण फोकस करा. त्याच्यावर पण बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर फिल इन दी ब्लँक्स करा. मग फिल इन दी ब्लँक्स पण चांगले करा पुस्तकातले. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा चांगला अभ्यास करा. जितकं मागे जाता येईल तितकं मागे जा, पण जाताना क्रम असा ठेवा, आधी 2024, मग 2023, मग 2022, मग 21, या पद्धतीने जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जा. आता केमिकल रिएक्शन्स ज्या आहेत तुमच्या पुस्तकात त्याच्यावर सुद्धा फोकस करा. फक्त केमिस्ट्रीतच केमिकल रिएक्शन केल्या पाहिजे असं नाही, तर बायोलॉजीतल्या पण केमिकल रिएक्शन चांगल्या करा. त्याच्यावर पण प्रश्न असतात. त्याच्यानंतर जे शॉर्ट फॉर्म आहेत तुमच्या पुस्तकात, ही सारी शॉर्ट फॉर्म आहे. तर ऍब्रिव्हिएशन बेस्ड
क्वेश्चन्स जे येतात त्याच्यावर तुम्हाला हे शॉर्ट फॉर्म उपयोगी पडतात आणि म्हणून तुम्ही शॉर्ट फॉर्म पण चांगले करा. त्याच्यानंतर काही नंबर आणि व्हॅल्यूज असतात. लक्षात, नॉर्मल बीपीची व्हॅल्यू, अशा ज्या काही जिथे जिथे तुमच्या नंबर आणि व्हॅल्यूज आहेत, जिथे जिथे व्हॅल्यूज आहेत, एक तुम्ही हायलायटर घ्या आणि एका रंगाच्या हायलायटरनी सगळ्या पूर्ण पुस्तकातल्या नंबर आणि व्हॅल्यूज ह्या हायलाइट करा आणि ते सगळं तुमच्या बनवलेल्या शॉर्ट नोट मध्ये सुद्धा ते लिहून काढा की त्या नंबर आणि व्हॅल्यूजवर. इथं सुद्धा बघा पर्सेंटेज आहे, इथं पण नंबर आणि व्हॅल्यू लागणार आहे. असे जिथे जिथे नंबर आणि व्हॅल्यूज आहे त्याच्यावर चांगलं फोकस करा. त्याच्यानंतर जे बोल्ड वर्ड्स आहेत, इटॅलिक वर्ड्स आहेत, त्याच्यावर सुद्धा फोकस करा. डेफिनेशन काळजीपूर्वक वाचा, डेफिनेशनवर सुद्धा प्रश्न असतात. त्याच्यानंतर सायंटिस्टचे नेम ऑफ द सायंटिस्ट आणि इयर, सायंटिस्टचे नेम आणि त्याचे इयर ते सुद्धा एक चार्ट करून व्यवस्थित सगळे लिहून काढा आणि ते बाय हार्ट लर्न करा. त्याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. आता त्याच्यानंतर टिप्स आणि ट्रिक्स वापरा. आता फॉर एक्झाम्पल 11 नंबरचा जो चॅप्टर आहे तुमचा एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन, त्याच्यामध्ये फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. मग त्याला लक्षात कसं ठेवायचं, तर फॅट सोल्युबलला एक शॉर्टकट किंवा ट्रिक लक्षात ठेवायची. फडके, एफ म्हणजे फॅट सोल्युबल आणि हे व्हिटॅमिन्स आहेत. त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल शब्द लक्षात ठेवायचा WBC, मग W म्हणजे वॉटर सोल्युबल आणि हे व्हिटॅमिन्स आहेत. असे खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स आहेत बायोसाठी सुद्धा. ते वापरून तुमचा अभ्यास स्मार्ट करा आणि मग पहिल्या 10 दिवसात पहिली रिव्हिजन करा. ती अशी काळजीपूर्वक करा. त्याच्यात आधी हाय वेटेजला प्राधान्य द्या. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात धड्याखाली जे जे प्रश्न आहेत असे शॉर्ट मध्ये मी सांगितलेले ते आधी करा. धडा केल्यानंतर आलं लक्षात. एक्सरसाइज मध्ये जे जे आहेत की फिल इन द ब्लँक्स आहे, मॅच द पेअर्स आहेत, MCQ आहेत, ते पहिल्यांदा करायचे धडा झाला की, आणि मग PYQ करायचे. आणि सगळ्यात शेवटी मग बघा, कमी वेटेज वाले 1-2 चॅप्टर स्किप केले तरी चालतील. तर पहिल्या 10 दिवसात पहिली रिव्हिजन आणि नंतरच्या 5 दिवसात दुसरी रिव्हिजन सिरियसली करायची. आलं का लक्षात. आणि जर पुढचे तुमची तारीख लेट झाली तर ते दिवस बोनस म्हणून वापरा. आणि सगळ्यात महत्वाचं मॉक टेस्ट द्या आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर त्याचं अनालिसिस करायला विसरू नका. मॉक टेस्टचं अनालिसिस केल्याने तुम्हाला आपला स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, वीक पॉइंट काय आहे तो कळतो आणि त्याच्यावर फोकस करता येतो. आणि म्हणून कमी स्कोर आला म्हणून मॉक टेस्ट द्यायची नाही असं करू नका. मॉक टेस्ट द्या, त्याचं अनालिसिस करा आणि या पद्धतीने बायोलॉजीचा अभ्यास करा. बघा, तुम्हाला खूप सारं काम मी सोपं करून दिलेलं आहे. फक्त स्वतःचं टाइम टेबल करा आणि ते एक्झिक्यूट करा. मला खात्री आहे का हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.